हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी मूग चिला कसा बनवायचा ते सांगणार आहे। याच्यामध्ये अगदी पटकन बनणारी अशी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया। आता मिक्सरच्या भांड्यात मी 4-5 पाकळ्या लसूण घेतलाय। हिरव्या मिरच्या 3 घेतलेत मी, तिखट मिरच्या आहेत ह्या। आता मी इथे रात्रभर मूग भिजवून ठेवलं होतं आणि ते आता 2 चम्मच त्यातलं घेतलंय। 2 चम्मच मोठे आहेत। आता मी इथे 2 चम्मच छोटेसे पाणी ॲड केलंय आणि बारीक करून घ्यायचं ह्याला। आता बघा, आता मी बारीक करून घेतलंय। त्याच्यामध्ये ज्या चम्मचने मूग घेतलं होतं त्याच चम्मचने 1 चम्मच बेसन पीठ ॲड करायचं। 1 चम्मच बेसन पीठ टाकलं मी आता आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं। 2 चम्मच पाणी ॲड करायचं आणि बारीक करून डबल घ्यायचं। आता बेटर रेडी आहे। 1 चम्मच मी नमक टाकले ह्याच्यामध्ये, मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकली आणि थोडीशी चटणी पावडर टाकली थोडी। आता सगळं मिक्स करून घेऊया। बघा, बेटर रेडी आहे। आता थोडंसं पाणी मी ॲड केलंय, कारण थोडं जास्त घट्ट होतं, त्याच्यामुळे थोडंसं अजून पातळ करून घेतलंय मी। बघा, आता थोडंसं घट्ट इथं मला वाटतं बेटर, त्याच्यामुळं मी थोडंसं पाणी अजून ॲड करते, कारण मी बेसन टाकले ना, त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड करते अजून 1 चम्मच। जसं आपण डोश्याला बेटर बनवतो तसंच करून घ्यायचं। आता झालं रेडी बेटर। आता मी इथं तवा ठेवून घेतलाय आणि त्याच्यावरती तेल, हलकंसं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिपकणार नाही खाली। आता 1 चम्मच टाकून आपण मस्त असं पसरवून घ्यायचं। जसं आपण डोसा बनवतो तसंच बरोबर हा चिला पण बनवून घ्यायचा आहे। आता बघा, साईडने मी तेल थोडं टाकून साईडनं काढून घेते। दुसऱ्या साईडनं आता भाजून घ्यायचा व्यवस्थित असा। आता थोडंसं तेल मी टाकून घेतलंय आणि दुसऱ्या बाजूनं भाजून घेते चांगलं असं।
झाला आता मूग चिला बनवून रेडी. बघा मस्त असा टिफिनसाठी पण आपण पटकन 5 मिनिटात आपण बनवून देऊ शकतोय मुलांना. तुम्ही आता सॉस सोबत खाऊ शकताय. आणि हां, सबस्क्राईब करा नक्की.